पालिका उमेदवारांची प्रचारात आघाडी। पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेतील प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 3 मध्ये शेकापसह महाविकास आघाडीतील उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून प्रभाग क्रमांक 18 मध्ये देखील जोमाने प्रचार सुरू झाला आहे। पालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले होते। त्यानंतर झालेल्या खासदारकी आणि आमदारकीच्या निवडणुकीत तिन्ही प्रभागातील जास्तीत जास्त मतदारांनी आघाडीच्या उमेदवारांना मत टाकलं असल्याने यावेळच्या पालिका निवडणुकीत आपल्या उमेदवारांना चांगले यश मिळेल अशी आशा महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे। तसेच या प्रभागात भाजपच्या कार्यावर सर्वसामान्यांची नाराजी आहे, त्याचा फायदा देखील महाविकास आघाडीला होणार असल्याची चर्चा आहे। पनवेल पालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 3 मध्ये ग्रामीण भागाचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे। या भागातील मतदारांनी विधानसभेत आमदार प्रशांत ठाकूर यांना नाकारल्याचे गणित मतदानाच्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले होते। त्यामुळे शहरी भागातून जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीत चर्चा ताणले गेले नाही, परंतु प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 3 मधील उमेदवारांच्या निवडीबाबत ताणल्याचे पाहायला मिळाले। भाजपकडे मात्र युती असूनही या भागात उमेदवारांची वाणवा असल्याचे चित्र होते। त्यामुळे या भागातील लढाई महाविकास आघाडीसाठी सोपी असल्याचे बोलले जात आहे। तसेच या क्षेत्रात सर्वाधिक ग्रामीण भाग असून येथे शेतकरी कामगार पक्षाचे चांगलेच वर्चस्व आहे। त्यामुळे महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत या भागातून शेकापचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले होते। याशिवाय तळोजात नव्याने वसलेली सिडको वसाहतीमुळे अल्प उत्पन्न गटातील अनेक कुटुंब नव्याने स्थलांतरित झालेले आहेत। ग्रामीण भागातील स्थानिक नागरिक आणि तळोजासारखे मुस्लिम बहुल गावात इथल्या मतदारांनी भाजपला नाकारले आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।